दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत असता सदर व्यक्ती आपणाला शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून कवठेमहांकाळ तालुक्यातील लिंबेवाडी रांजणी येथे काठ्या कुऱ्हाडीने केलेल्या जबर मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मिरज येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन शिवाजी वाघमोडे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मृताची पत्नी सौ नम्रता सचिन वाघमोडे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी भाऊसो वाघमोडे, साहेबराव वाघमोडे, नाना वाघमोडे, दादासो वाघमोडे, पोपट वाघमोडे, गजानन वाघमोडे, राजू वाघमोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रांजणी गावचे हद्दीत घरासमोर सचिन वाघमोडे हा दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत होता। यावेळी घराच्या शेजारी राहणारे आरोपी 7 व्यक्ती फिर्यादीचे पती हे आपणास शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून काठ्या कुऱ्हाड घेऊन आले। त्यांनी कुऱ्हाडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असं फिर्यादीत नमूद केले। जखमी सचिन वाघमोडे या सुरुवातीस कवठेमहांकाळ येथील डॉक्टर खोत यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने जखमीस मिरज सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। गुरुवारी सकाळी मिरज येथे उपचारादरम्यान सचिन वाघमोडे यांचा मृत्यू झालाय। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।